नमस्कार. आज आपण हिरव्या मिरचीची भेंडीची भाजी करणार आहोत. यामध्ये आपण कुठलेही पावडर मसाले घालणार आहोत तरी देखील ही हिरवी मिरचीमुळे ही भेंडीची भाजी खूप खमंग होते. नक्की ट्राय करा आणि तुमची भाजी चांगली व्हावी असं वाटत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. तर चला या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण पाहूया. इथे मी कोवळ्या भेंड्या 250 ग्राम घेतलेल्या आहेत, म्हणजे पाव किलो आहेत ह्या भेंड्या आणि कोवळ्याच घ्यायच्या. ही मी 8 ते 10 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हे 3 चमचे शेंगदाण्याचं कूट आहे. इथे मी चिरलेली थोडीशी कोथिंबीर घेतली. इथे मी 4 ते 5 चमचे तेल घेतले. हे आपण गरजेनुसार कमी जास्त करू शकतो. आणि हिंग फोडणीत घालण्यासाठी, हळद, थोडीशी साखर, फोडणीमध्ये घालण्यासाठी मोहरी आणि चवीनुसार मीठ. आता आपण अगोदर भेंड्या कट करून घ्यायच्या आहेत. ही भेंडी आपण आडवी नाही तर उभी, हे बघा मी कट करून दाखवते. ही भेंडी आपण अशी उभी आणि पातळ कट करून घ्यायची. हे अशीचे उभे तुकडे करायचे भेंडीचे आणि भेंड्या कवळ्याच घ्यायच्या. खूप खमंग होते हिरव्या मिरचीमुळे ही भाजी. हे बघा अशा भेंड्या उभ्या पातळ कट करून घ्यायच्या आणि एका दुसरी भेंडी लांब असेल तर त्याचे 2 तुकडे करून तुम्ही असे कट करून घ्यायचे आणि भेंडी अशीच कट करायची म्हणजे ती चांगली परतली जाते. आणि इथे मी आता हिरवी मिरची देखील तशीच उभी कट करून घेणार आहे. आपण बिर्याणीला वगैरे कसं उभी कट करून घेतो तशीच ही हिरवी मिरची देखील अशी उभी पातळ कट करून घ्यायची. इथे मी मिरच्या अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत. आणि सॉरी, साहित्यामध्ये माझ्याकडून एक साहित्य सांगायचं राहिलं. इथे मी मध्यम आकाराचं अर्ध लिंबू घेतलंय या भाजीत घालण्यासाठी. चला आता आपण भाजी फोडणीला घालूया. आपण कढईमध्ये तेल घालणार आहोत फोडणी देण्यासाठी. ते मी 3 चमचे तेल घालते फोडणीसाठी. आता तेल गरम झालं की आपण ह्याच्यामध्ये फोडणी घालणार आहोत. इथे आपण फोडणीमध्ये अगोदर मोहरी तडतडल्यानंतर हिंग, हळद आणि त्यामध्येच आपण हे मिरचीचे तुकडे चांगले परतून घ्यायचे. हे मिरचीचे तुकडे या फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे. मिरचीचे तुकडे चांगले परतले की हे आपण कट करून घेतलेली भेंडी यात घालणार आहोत आणि हे देखील ह्याच्यामध्ये अशी चांगली परतून घ्यायची. एक मिनिट तेलात ही अशी भेंडी परतल्यानंतर जे आपण अर्ध लिंबू घेतलेला आहे ते सगळं ह्या भेंडीवर घालून घ्यायचं. आपण लिंबाचा रस घातल्यामुळं भेंडी चिकट होत नाही. आणि लिंबाचा रस घातल्यानंतर काय करायचं, 2 ते 3 मिनिटं भेंडी चांगली परतायची आणि नंतर आपण याला वाफ देणार आहोत. हे बघा लिंबाचा रस घालून 2-3 मिनिटं परतल्यानंतर ह्या भेंडीचा चिकटपणा पूर्ण कमी झालाय. अजिबात चिकट होत नाही भेंडी. आता आपण ह्या भेंडीला वाफ देऊन घेणार आहोत. इथे आता आपली भेंडी शिजलेली आहे. मी याला 10 ते 12 मिनिटं कमी गॅसवरती 10 ते 12 मिनिटं वाफ दिली आणि मध्ये 1 ते 2 वेळा असं परतून घेतलं होतं. आणि भेंडी आता आपली चांगली शिजलेली आहे. आता याच्यामध्ये आपण हे शेंगदाणा कूट, साखर, चवीनुसार मीठ घालणार आहोत आणि चांगलं परतून घ्यायचं. हे 1 मिनिट परतून घेतलं. अशी ही आपली हिरव्या मिरचीची भेंडीची भाजी बनवून तयार झालेली आहे. आणि त्याच्यावर अशी चिरलेली कोथिंबीर घालायची.
अशी ही आपली हिरवी मिरचीची भेंडीची भाजी बनवून तयार आहे. ही भाजी तुम्ही भाकरी चपातीसोबत देखील छान लागते आणि अगदी कमी साहित्यात हिरव्या मिरचीमुळे तिखट आणि खमंग अशी ही भाजी बनवून तयार होते. तर तुम्हाला ही माझ्या हिरव्या मिरचीच्या भेंडीची भाजी आवडली असेल, रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुमची भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.